नमस्कार मित्रांनो, मी दीपक आचार्य, BMS स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. आजच्या व्हिडिओमध्ये एक असा विषय डिस्कस करणार आहोत. बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याची भीती असते, तो म्हणजे जर आपण BMS फर्स्ट इयरमध्ये जर फेल झालं तर काय होणार आहे आपलं. फेल झाल्यानंतर आपलं एअर बॅक लागणार आहे किंवा 6 मंथ बॅक रूल काय आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये अगदी सिंपल आणि इझी वेने तुमच्यासमोर मांडणार आहे आणि 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. जर बॅक राहिलं किंवा 1-2 विषय सब्जेक्ट राहिले, फेल झाला तुम्ही किंवा 2 पेक्षा जास्त राहिले तर काय होणार आहे तुमचं? तुम्हाला किती चान्स भेटणार आहे? तुमचं करिअर कसं होणार आहे? ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये, सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि महत्त्वाची माहिती मी माझ्या चॅनलवर टाकत असतो BAMS बद्दल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फेल या विषयाकडे जाण्याच्या आधी आपण बघणार आहोत की पासिंग क्रायटेरिया काय आहे BMS मध्ये. पासिंग क्रायटेरिया सिंपल भाषेमध्ये बघितलं गेलं तर तुम्हाला 50% मार्क्स आले पाहिजे. जे तुमचे प्रत्येक सब्जेक्टमध्ये जेवढे मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा थेअरीमध्ये 50% आणि वायवामध्ये 50% असे मार्क्स आले पाहिजे. हा आहे पासिंग क्रायटेरिया. आणि आता आपण जाऊया, जर तुमचे 1 ते 2 सब्जेक्ट किंवा 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट बॅक राहिले तर काय होणार. पहिला एक आपण घेऊया पहिला केस. समजा तुमचे 2 बॅक राहिले तर तुम्ही प्रमोट केले जातात सेकंड इयरमध्ये. तुमचं फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला डिटेन केलं जाणार नाही आहे. तुमचे 2 बॅक राहिले तुम्ही ATKT म्हणून सेकंड इयरमध्ये जाचाल आणि तुम्ही तुमच्या बॅचसोबत एक्झाम देऊ शकता. सेकंड इयर युनिव्हर्सिटी वगैरे सगळी देऊ शकता. पण तुम्हाला 6 महिन्यानंतर एक सप्लिमेंटरी एक्झाम द्यावी लागणार आहे आणि तुम्हाला 1 ते 2 चान्समध्ये तुमचे जे राहिलेले विषय आहेत फर्स्ट इयरचे काढावे लागणार आहेत. जोपर्यंत तुम्ही थर्ड इयरमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते विषय पास होण्यासाठी चान्स आहे. आता विषय येतो तो म्हणजे फेल झालेल्याचा. फेल म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट ज्या विद्यार्थ्याचे राहिले आहेत ते त्या 2 पेक्षा जास्त सब्जेक्टमध्ये फेल झाले आहेत, त्यांचं काय होणार? त्यांचं असं होणार, ते डिटेन केले जातील फर्स्ट इयरमध्ये. त्यांना सेकंड इयरमध्ये प्रमोट केलं जाणार नाही आहे त्यांच्या बॅचसोबत. त्यांना 6 महिन्यानंतर जसं ATKT किंवा 2 विषय गेलेले विद्यार्थ्यासोबत त्यांना एक्झाम द्यावी लागणार आहे सप्लिमेंटरी. आणि जर समजा त्या सप्लिमेंटरी एक्झाममध्ये त्यांचे 2 किंवा 2 पेक्षा कमी विषय जर फेल असले आणि बाकीचे विषय निघाले तर त्यांना सेकंड इयरमध्ये प्रमोट केलं जाईल. पण असं होणार आहे की 6 महिन्यानंतर त्यांना युनिव्हर्सिटी एक्झाम द्यावी लागणार आहे. म्हणजे असा रूल आहे की 6 महिने ते बॅक पडतील. जरी तुम्ही समजा सगळे विषय काढले सप्लिमेंटरी एक्झाममध्ये, जे फेल झाले त्यांचा विषय चालू आहे, जे फेल झाले त्यांनी सगळे जर विषय काढले तर त्यांना 6 महिने बॅक हा राहणारच आहे. पण असं ATKT वाल्याला नाही. ATKT म्हणजे काय की त्यांचे 2 किंवा 2 पेक्षा कमी विषय फर्स्ट अटेम्प्टमध्ये गेलेत, त्यांना बॅक राहणार नाही आहे. पण बॅक होणार आहे जे फेल झालेत अशांना बॅक राहणार आहे. 6 महिने बॅक राहणार आहे आणि त्यांच्या बॅचमेटसोबत प्रमोट केलं जाईल सेकंड इयरला. आणि जर समजा आता त्यांचे 2 पेक्षा जास्त विषय राहिले, आणखीन 2 पेक्षा जास्त विषयामध्ये फेल झाले, 3, 4, 5, तर त्यांना 1 वर्ष असा बॅक त्यांना पडणार आहे. हे होतं बॅक रूलबद्दल, पासिंग क्रायटेरिया. आणि काय मनामध्ये क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की टाकून द्या, त्याचं आन्सर तुम्हाला दिलं जाईल. आणि अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून दिले, अगदी सिंपल भाषेमध्ये. नसेल समजलं तर एकदा कमेंट करून टाका, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती देईन. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.